देवेंद्र गायकवाड ही एक वेगळी व्यक्ती आहे. प्रवीण तरडेंनी सुपरहिट सिनेमा तो केलेला आहे मुळशी पॅटर्न. त्याच्यामध्ये शेतकरी शेतीविषयकचे प्रश्न त्यांनी त्यांच्या पद्धतीनं तिथे मांडलेले आहेत. हे सगळे आता मी देवेंद्र गायकवाड म्हणून चौक ह्या संकल्पनेतनं मांडतो आहे. आता तुम्हाला ते तसं वाटलं आहे किंवा ते मला माहीत नाही काय, पण अत्यंत वेगळा सिनेमा आहे. टोटल वेगळा सिनेमा तुम्हाला थिएटरमध्ये बघायला मिळणार. आता तुम्हाला वाटण्याचं कारण त्याच्यामागे एक आहे असं मला वाटतं की जर का त्याच्यामध्ये तुम्हाला 12 कॅरेक्टर्स दिसले असतील तर 8 कॅरेक्टर ही मुळशी भेटत नसते. त्यामुळे ते कदाचित होऊ शकतं. मी हा मुद्दा तुमचा डिनाय करत नाही. पण दोघंही वेगवेगळे लेखक दिग्दर्शक आहेत. आम्ही मित्र आहोत, पण इथे प्रोफेशनलमध्ये मैत्री नाही. इथं व्यावसायिक दृष्टिकोनातूनच सिनेमा बनवलेला आहे. हा कुठल्या याच्यावरती आधारित आहे? जसं मुळशी पॅटर्न जर की पुण्याच्या तिथला पॅटर्न म्हणून प्रचलित झाला होता त्यावर विषयावर आहे. हा चौक हा पूर्ण महाराष्ट्रातल्या चौकांवरती आपण म्हणजे आपल्या आजूबाजूला खरं म्हणजे काय सांगू तुम्हाला, वास्तवाचं जर का तुम्हाला भान असेल किंवा आता सोशल मीडिया एवढा मोठा राक्षस आहे की जो सगळ्यांना जवळजवळ आता थोड्या काही वर्षात बहुतेक भीतीदायकच वातावरण निर्माण व्हायला लागलेलं आहे. ते ज्या पद्धतीने रोज दिसत आहे, ही जी मुलं आहेत की जर का ते खूप ॲग्रेसिव्हली काही करू लागली तर त्यांचं काय होईल. प्रत्येक मुलाने हा चित्रपट बघितला पाहिजे आणि 10 वेळा विचार केला पाहिजे. जर का मी हे केलं तर कदाचित असं झालं तर काय घेऊ. खूप पॉझिटिव्ह सिनेमा आहे तसा बघायला गेलं तर. पण त्याच्यातनं जर का तुम्ही निगेटिव्हच घेणार असाल तर मग तुम्हाला कोणीच वाचू शकणार नाही. इतकं साधं गणित येते. पण खूप पॉझिटिव्ह खूप थॉटफुली काहीतरी समाजात देणं लागतो आम्ही, ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता चित्रपट माध्यमच असं आहे की त्याला एंटरटेनमेंट नसेल तर आता तुम्ही एवढे ऑलरेडी कुठंतरी डोक्याला आपण त्रास करून घेतलेला असतो आणि परत मी इथे येऊन पण तुम्हाला उपदेशात्मक काही सांगितलं तर ते तुम्ही बघणार नाही. त्याच्यासाठी निर्मिती मूल्यामध्ये एंटरटेनमेंट हे असावंच लागतं आणि त्याच्यात समाज प्रबोधनात्मक आपण काही विचार देऊ शकलो तो देण्याचा माझा एक प्रयत्न आहे. ते माझं एक म्हणणं आहे, ती माझी एक खदखद आहे, ती मी त्या पद्धतीने व्यक्त केलेली आहे. इतकं सर साधं आणि खरं मत आहे. या सिनेमामध्ये टोटल 3 गाणी आहेत. आत्ता 2 आत्ता आलेली आहेत आणि आपण एक चित्रपट रिलीज झाल्यानंतर तिसरं समोर आणू. पिक्चरची शूटिंग कोणत्या चौकात? पूर्ण पुण्यात केले सर. वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग केली. रिअल लोकेशन्सवरती शूटिंग केलेली आहे. म्हणजे रस्त्यावरती शूटिंग केलेलं आहे, चौकात शूटिंग केलेलं आहे. 70-80% शूटिंगचे जे स्पॉट आहेत ते खरे म्हणजे रस्त्यावरती केलेले आहे. विसर्जनाचा जो अख्खा पॅच केलेला आहे आम्ही शूट, तो अनंत चतुर्दशीच्या दिवशी केलेला आहे. म्हणजे अलका टॉकीज चौक जर का तुम्हाला पुण्यामध्ये ऐकून माहिती असेल तर तिथे कुमठेकर चौक पण आहे वगैरे. त्या सगळ्या एरियामध्ये आपण ते खऱ्या त्या दिवशी 9 सप्टेंबरच्या दिवशी गणेश विसर्जन होतं. त्या दिवशी आपण तिथे शूट केलेलं आहे. म्हणजे ते तुम्हाला खरं वाटावं इतकं जवळ जाण्याचा आपला प्रयत्न आहे, बाकी काही नाही. या धाकणीचे याच्या आधी अनेक चित्रपट येऊन गेले. कुठले या धाकणीचे चित्रपट कोणता एखादा सांगा. याच्या आधी मराठी चित्रपट बरेचसे आले. याच्यामध्ये वेगळं काय? मला प्रश्न कुठला चित्रपट म्हणतो मग असं कसं होतं? मुळशी पॅटर्न झालं किंवा इतरही चित्रपट मराठी याच्या आधी येऊन गेले, याच्यामध्ये वेगळं काय दाखवलं? आता चौक तेच सांगितलं मी की त्याची आपली एक स्वतःची एक कथा आहे, ती वेगळ्या पद्धतीत. मुळशी पॅटर्न आणि हा एकतर पूर्ण वेगळा सिनेमा आहे. म्हणजे हे आधीच क्लिअर केलं. या धाटणीची म्हणजे मी मगाशी माझ्या 2 ओळींमध्ये बोललो होतो की चौक, प्रत्येकाच्या चौकाशी काही ना काही असोसिएशन असतं. हा सगळीकडे सांगतो की जशा चौकाला 4 वाटा असतात त्या वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. तिथं बसणारी मुलं गणेशोत्सव करत असतात, गणेशोत्सवांचं मंडळ असतं, तिथूनच भावी राजकारणी घडतात. ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्याचा सगळ्याचा परिपाक म्हणजे हा चौक आहे. सो या धाटणीचा चित्रपट येऊन गेलेत की नाही खरंच माहिती नाही, परंतु याच्यातून आम्ही हेच सांगितलंय की त्यांनी सांगितलं की डी फोकसनेस काय की मुलं जी तरुण आहेत ती एखाद्याच्या मागे अशी जात असतात ते काहीच बघत नाहीत. आणि ह्यानी खूप मोठा दयाने सोशल मेसेज दिलाय की तुम्ही कोणाच्याही मागे असंच जात राहण्याच्या आधी स्वतःचं घर, स्वतःचं कुटुंब, आई वडील बहीण भाऊ यांचं सर्व नीट करा आणि मग तुम्ही या वाटेला जा. म्हणजे राजकारण करायचं तर राजकारणाच्या वाटेला जा. काही जण मंडळ संस्कृती आपल्याकडे आहे, तुम्हाला माहिती आहे की तेच करत असतात. फोकस ठेवून काम करा हा एक सोशली मांडण्याचा प्रयत्न आहे. आणि पुन्हा एकदा तेच रिपीट करतो की कलाकार लक्षात घ्या, आम्ही हा काय तरडे काय मी काय 20-25 वर्ष एकत्र आहोत. त्यामुळं तुम्हाला ते मुळशी पॅटर्न सारखं वाटलंय
पण मुळशी पॅटर्न आणि हा चित्रपट दोन्हीही पूर्ण विरोधी आहेत, काही एकमेकांचा संबंध नाही. याच्या मागे काही अनुभव आहे का, म्हणजे हा चित्रपट करण्यामागे तुमचा काही अनुभव आहे का की काय? कुठलाच नाही, कुठलाच. नाही ना? नाही म्हणजे असं एखादी कथा असं नाही काल्पनिक, सर्व काल्पनिक आहे सर, सर्व काल्पनिक. ह्याचा अनुभव असा नाही, रोज ऑब्झर्वेशन जे करतो ना आपण, जी लोक पाहतो रोज चौकात, तुम्ही कधीतरी चौकात बसले असेलच की, हाय की नाही, बस तुमच्या माझ्या सांगण्याचा हा भाग आहे, बाकी काही नाही याच्यात. म्हणजे कथा एक सुचते ना आपल्याला, आजूबाजूला काय होते, अरे असं करून बघूयात का, मग ह्याच्यातनं आपल्याला हे म्हणायचं की मग ते पॉझिटिव्हली मांडते का, हा असा विचार करत असताना तो परिपक्व काढून एक काल्पनिक कथा बनवून तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न आहे साहेब. 18 मेला तुम्ही इथं आधी दाखवलं. 19 मे. 19 मेला आणि आता 2 जूनला तुम्ही हां. रिलीज करता. हां. असं पोस्टपोन का केलं? ते काय होतं की आपल्याकडे एवढे मराठी सिनेमे येत आहेत, तर प्रत्येकाला एक वीक तरी मिळाला पाहिजे ना, आपण आपल्याकडे ते विचार करायला पाहिजे. तर ते आम्ही सुरुवातच आमच्यापासून केली की बाबा रे तुम्ही करा, ठीक आहे, आम्ही पुढच्या आठवड्यात करतो. आणि 2 जूनला तो शाहरुख खानचा एक मोठा सिनेमा येणार होता जवान नावाचा, तो आणायचे पुढे गेला होता, मला 2 जूनलाच रिलीज करायचा होता, कारण ही IPL ची फायनल वगैरे पण आहे, लोक बिझी असतात आपल्याकडे. तर मी म्हटलं मग सगळं होऊ दे बाबा, आपण 2 जूनला करू, कारण एवढ्या वर्षाची मेहनत आहे ती अशी कशासाठी तरी वाया घालवण्यात काहीच मला पॉईंट वाटला नाही. म्हणून म्हटलं थांबूयात, आता तर अनेक मराठी चित्रपट आहेत, त्यांना रिलीज करू देत म्हटलं, मग आपण एक एक आठवडा पुढे जाऊ. अशी खूप बॉलिवूडमध्ये जर का तुम्ही बघितलं तर खूप ते समजून घेतात, साऊथमध्ये पण समजून घेतात, मराठीमध्ये पण समजून घेतात, तर ती पण आपणच आपल्या लोकांना समजून घेतलं पाहिजे, ही भूमिका आहे. सर सरांनी मग एक ती टॅगलाईन वापरली होती शेवटची सकाळमध्ये, की त्या ह्याच्यामध्ये पूर्ण ते सारांश पिक्चरचा. हो, म्हणजे तेच ॲक्च्युअल संदेश तोच आहे तुमचा, तो तुम्ही एकदा परत रिपीट करा. ऐकायला बघायला बाहेर गेलेले भारी वाटते रे, पण आता कळलं ना विषय साधा नाही भाऊ. असं आहे, ऐकायला बघायलाच भाईगिरी चांगली वाटते, ठराविक जर का ते करू पाहत असतील तर, पण आपल्याला माहिती आहे ते खरंच चांगलं पण नाही आणि साधं पण नाही. हा मेसेज आपल्याला खरं पोहोचवायचा आहे. नाशिक मीडियाकडनं म्हणू शकतो. हो, खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही नाशिकमध्ये दरवर्षी येतो, म्हणजे सिनेमा